नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. आज विधानसभेतील आमदारांच्या मतावर विधान परिषदेत निवडून द्यावयाच्या 11 जागांसाठी सकाळी 9 पासून ते दुपारी 4 पर्यंत मतदान पार पडलं. 274 पैकी 274 म्हणजे जवळपास 100% मतदान झालं. या मतदानाच्या वेळी महाविकास आघाडीने खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेले आणि सध्या तुरुंगात असलेले भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नका असा आक्षेप घेतला होता. मात्र शेवटी निवडणूक आयोगानं गणपत गायकवाड यांना मतदान करण्यास परवानगी दिली. गणपत गायकवाड यांना जेलमधून विधान भवनात आणल्या गेलं होतं आणि ते बराच वेळ निवडणूक आयोग काय निर्णय देते याची वाट पाहत होते. 274 पैकी एक मतमोजणीची प्रक्रिया सध्या चालू आहे आणि एक मत बाद झालेलं आहे. मात्र तरीही आत्तापर्यंत जे 6:30 जी मतमोजणी झाली त्यातील विजयासाठीचा कोटा पूर्ण करून जवळपास 8 उमेदवार 8 म्हणण्यापेक्षा 9-10 उमेदवार विजयी पण झाल्याचं पण त्यांना पडलेल्या मतावरून दिसतं. यात मराठवाड्यातील भाजपच्या पंकजा मुंडे यांनी 26 मतं घेतलेली आहेत, तर दुसरे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे राजेश विटेकर यांनी 23 मतं घेऊन त्यांनीही पहिल्या फेरीतील मताचा विजयी होण्यासाठीचा कोटा पूर्ण केला आहे. भाजपचे योगेश टिळेकर, डॉक्टर परिणय फुके, त्याचबरोबर अमित गोरखे हे 4 जण जवळपास त्यांनी पहिल्या फेरीतील पसंतीचा 23 हा कोटा पार केल्यामुळे ते विजयी झाले आहे. मात्र सदाभाऊ खोत हे जे की भाजपच्या याच्यातून हे होते ते आणखी पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करू शकलेले नाही. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांनी आत्तापर्यंत 22 मतं पहिल्या पसंतीची घेतलेली आहे आणि तेही विजयाच्या जवळपास पोचलेले आहेत. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिलेले शेकापचे जयंत पाटील हे 12 मतावर अडकलेले आहे. त्यामुळं सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील या दोघात काय होईल यावरच 11वा उमेदवार निवडून येणारा कोण असेल आणि पडणारा 12वा कोण असेल हे या दोघांच्या याच्यातून ठरेल असं दिसतंय. इकडं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे दोन्ही माजी खासदार वाशिम यवतमाळच्या भावना गवळी आणि रामटेकचे कृपाल तुमाने हे पहिल्या फेरीचा कोटा पूर्ण करून विजयी झाल्यातच जमा आहेत. तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनीही पहिल्या पसंतीचा आपला कोटा पूर्ण केला आहे आणि त्यांचाही विजय निश्चित आहे. आता राहिला प्रश्न मिलिंद नार्वेकर, सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील यांचा. यात 20च्या पुढं मिलिंद नार्वेकरांनी मतं घेतल्यामुळं त्यांनी समजा जरी पहिल्या पसंतीचा 23चा कोटा पूर्ण केला नाही तरी त्यांचं जो संपर्क आहे त्याच्यावरून ते दुसऱ्या पसंतीच्या मतावर निश्चित विजयी होतील असंच आता चित्र आहे. तर या निवडणुकीत मतं फुटली ती काँग्रेसचीच फुटली आहे हे यावर पण शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळं महाविकास आघाडीत काँग्रेसची भूमिका थोडी अशी तशीच आहे की काय असं आता लोकात चर्चा सुरू होईल, हेही तेवढंच खरं. ओबीसी प्रवर
प्रवर्गातून सरसकट मराठा आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षणाचे सर्वेसर्वा असलेले मनोज जरांगे पाटील यांची आज जी त्यांची मराठा जनजागृती शांतता यात्रा चालू आहे, ती शांतता यात्रेचा आज 7वा पडाव जालन्यात होता आणि जालन्यातही लोकांची प्रचंड अशी गर्दी होती. ती म्हणजे मराठा आरक्षण मिळावं या आशेनं त्यांच्या मागे असलेल्या मराठा बांधवांची. या येथील सभेतही त्यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला आणि त्याचबरोबर महायुतीचं सरकार आणि महाविकास आघाडी या नाण्याच्या दोनच बाजू आहेत असं आपलं मत आता बनत चाललं आहे असंही त्यांनी सांगितलं. आता आजची जालन्याची त्यांची मराठा जनजागृती शांतता रॅली संपल्यानंतर उद्या या पहिल्या टप्प्यातल्या जनजागृती यात्रेचं सांगता छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे आणि तेथेही असाच प्रतिसाद त्यांच्या मराठा जनजागृती यात्रेला मिळेल असंच एकंदरीत दिसतंय. तुर्तास एवढंच. धन्यवाद.